तुमच्या नेत्यावर शिवसेना प्रमुखावर जेव्हा नारळ पडत होते आणि शेण पडत होतं ना, त्यावेळेला अविनाश जाधव तिथेच उभा होता. त्यामुळे अविनाश जाधवनी जे केलं ते शेण तुमच्या नेत्यांनी नीट खाल्लंय असं मला वाटतंय. आणि आज नक्की सांगेन की पुन्हा राजसाहेबांच्या नादाला लागू नका. तुम्ही ज्या वेळेला साहेबांच्या अंगावर येणार त्यावेळेला आम्ही तुमच्या अंगावर येणारच. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, नाहीतर पंतप्रधान व्हा देशाचे. साहेबांच्या विरोधात नाही बोलायचं. आणि त्यांची तशी इच्छा असेल तर तीही मी पूर्ण करायला तयार आहे. वेळ तारीख त्यांनी सांगावी, मी येणार. सर, काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर राजन विचारे यांनी प्रतिक्रिया दिली की हिंमत असेल तर आमच्या समोर येऊन बोलायला पाहतो. विचारे साहेब, आमची लोक गेटवर होती, आम्हाला पोलीस पकडून घेऊन गेले. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या नेत्यांच्या गाड्या गेल्याच्या नंतर आमची लोक मागणं घोषणा देत गेली. याचे व्हिडिओज आहेत सगळ्या चॅनलकडे. त्यांना पाहिजे असेल तर पर्सनली मी त्यांनाही ते व्हिडिओ पाठवतो. मला वाटतं अजून काय समोर यायचं. म्हणजे समोरच्या जेवढ्या हद्दी असतात त्या सगळ्या आम्ही पाडल्या. तुमच्यासारखे 4 जण जाऊन आंदोलन केलं नाही तर 500 महाराष्ट्र सैनिक गेटवर उभे राहिले आणि 500 महाराष्ट्र सैनिकांनी तुम्हाला प्रश्न विचारले. अहो, तुम्ही वरती सभागृहात होतात, खाली तुमची लोक मार खात होती, आमच्या महिला तुमच्या लोकांच्या पाठी धावत होते आणि त्यावेळेला देखील तुम्ही खाली उतरला नाहीत. तुमचे जे बडबड करणारे नेते आहेत ते खाली उतरले नाहीत. तुम्ही काय सांगता आम्हाला समोर या. ज्यावेळेला आम्ही समोर होतात तेव्हा तुम्ही लपून बसला होतात आणि गडकरीच्या गेटवर आम्ही उभं राहून आंदोलन केलंय. आणि दुसरा प्रश्न की अविनाश जाधव कुठे होता. तुमच्या नेत्यावर शिवसेना प्रमुखावर जेव्हा नारळ पडत होते आणि शेण पडत होतं ना, त्यावेळेला अविनाश जाधव तिथेच उभा होता. त्यामुळे अविनाश जाधवनी जे केलं ते शेण तुमच्या नेत्यांनी नीट खाल्लंय असं मला वाटतंय. आणि आज नक्की सांगेन की पुन्हा राजसाहेबांच्या नादाला लागू नका. तुम्ही ज्या वेळेला साहेबांच्या अंगावर येणार त्यावेळेला आम्ही तुमच्या अंगावर येणारच. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, नाहीतर पंतप्रधान व्हा देशाचे. साहेबांच्या विरोधात नाही बोलायचं. संजय राऊत यांनी असे बोलले की काळोखात लपून हल्ला केलेला आहे आणि हे लपून छपून हल्ला करणार यांना जर हिंमत होती तर दिवसा डावळे आमच्या समोर या, आम्ही मग तुम्हाला शिवसेना. पुन्हा विचारतो, गेटवर 400 लोक होती. संजय राऊत काय पिऊन बोलतात का सकाळी. मला अडचण नाही कळाली त्यांची काय. गेटवर तुमच्या समोर तुमच्या गाड्या निघताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी हल्ले केले. तुमच्या नेत्याच्या नावाने घोषणा दिल्या, शिव्या दिल्या. अजून काय आमच्या नेत्यांनी अजून कुठल्या अंधारात यायचा. आणि त्यांची तशी इच्छा असेल तर तीही मी पूर्ण करायला तयार आहे. वेळ तारीख त्यांनी सांगावी, मी येणार. एक शेवटचा प्रश्न, गुन्हे दाखल करायला सुरुवात करण्यात आलेली आहे पोलिसांनी. अपेक्षित आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखायचं आहे. त्यांना जे योग्य वाटेल त्या कायदेशीर कारवाई त्यांनी करावी. आम्ही त्यांना समोर जाऊ. आमच्यामुळे जर काय कुठल्या पोलीसवाल्याला जर दुखापत झाली असेल तर त्याचीही आम्ही माफी मागतो. पण मला असं वाटतं की कालचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. ज्यावेळेला माझ्या नेत्यावर एखादी गोष्ट येते त्यावेळेला कुठलाही महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. आमच्या प्रत्येक महिला सेना असेल, आमचे सगळे माझे सहकारी असतील, यांनी जे काय काल केलंय ते मला वाटतं की ठाण्याच्या इतिहासात पहिलं झालं असेल. शिवसेना प्रमुखावर शेण फेकलं गेलंय. याच्यापेक्षा आणखी काय शिवसैनिकांच्या तोंडात मी शेण भरू.